श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 55 दशम स्कंध पूतना मोक्ष। कंसाच्या डोक्यात योगमायेने केलेल्या आकाशवाणीचे शब्द घुमत होते। आता कर भरण्याच्या वेळी नंदांनी पुत्रप्राप्तीची दिलेली बातमी त्याला अस्वस्थ करू लागली। गोकुळात जन्मलेले बालक कृष्णच असेल काय, या विचारातूनच तर त्याने आपल्या सर्व दैत्यभृत्यांना मारामाराचा आदेश दिला होता। कंसाने पूतनेला या कामगिरीवर पाठवले। पूतना चतुर्दशीच्या दिवशी गोकुळात आली। पूतना म्हणजेची अपवित्र आहे ती। ज्ञान पवित्र आहे, ते आत्मप्रकाश करते, उलट माया मोहविष्ट करते ते अज्ञान। मोहाने वासना विकार प्रबळ होतात, तर ज्ञानाने सर्वत्र ब्रह्मनिवासाची जाणीव होते। अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच एकटा ब्रह्म आहे असे नाही, तर मीही ब्रह्मच आहे असे आहे। अर्थात मीही बरोबर समोरचे सर्वच येतात, आणि ब्रह्मैक्य भाव आला तर विकार वासना ईर्षा मत्सर राहतच नाही। म्हणून पूतना ही अज्ञानी आहे, अपवित्र आहे। पूतना मायावी राक्षसी आहे। तिने स्त्रीचे रूप धारण केले, सौंदर्य साधना केली, फुले माळा कंठहार उत्तम आकर्षक वस्त्रप्रावरण केशभूषा केली। इंग्रजी भाषेत त्याला मेकअप म्हणतात। आता तर मेकअप शब्द इतका रुळला आहे की तो इंग्रजी वाटतच नाही, आपलाच वाटतो। मेकअप म्हणजे बनविणे, जे नाही त्याचा भास निर्माण करणे, पाहणाऱ्याला मूर्ख बनवणे। खरेच लोक हे सौंदर्यले पाहताना काय काय लपवलं आहे याचा विचार करतच नाहीत। मूळ सुंदर असणाऱ्याला काहीच करावे लागत नाही। कृष्ण बालकृष्ण पहा, ज्याला त्रिभुवन सुंदर असे म्हटलं आहे, त्याला प्रसाधनाची काय गरज। त्याचे केस काळे भोर कुरुळे, मुख चंद्रासारखे प्रफुल्लित, नाक डोळे चित्ताकर्षक। त्याला आपल्या मांडीवर घेऊन यशोदा केवळ पाहते, कृष्णाच्या डोळ्यात पाहते आणि भान विसरते। नुकतेच त्याला नाहू घातले आहे, तर त्याला गंध पावडर काजळ काहीच करीत नाही। इतर गोपी त्या सतत जवळच असायच्या, त्यांनी कृष्णाला घेतले आणि त्याचा साजशृंगार करू लागल्या। एवढ्यात सुंदर गोपीचे रूप घेतलेली पूतना तिथे आली। तिच्या सौंदर्याकडे पाहून तिला कुणीही अडवले नाही। रंगरूपाची भूल कुणालाही पडते, पण तो दोष आहे, ते अज्ञान आहे। श्रीमद शंकराचार्यांनी लिहिले आहे, रूपाबद्दल तर सगळेच बोलतात, आत्म्याबद्दल कोण बोलतो। जो चामडीचाच विचार करतो तो पुढच्या जन्मीच आंभार होतो। म्हणून अंतःकरण सजवा, प्रभुचिंतनाने मन सुंदर करा। केवळ शृंगार करणे म्हणजेच कुरूपता लपविणे, सत्य लपविणे होय। शुद्ध रहा, स्वच्छ रहा। मन शुद्ध झाले, पवित्र झाले, तर त्याचे तेज आपोआपच चेहऱ्याच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून, वाणीच्या वर्तनाच्या माध्यमातून प्रगट होईल। त्याचाच सुगंध आणि त्याचेच दर्शन भगवत दर्शन होईल। कारण सत्य, अंतर्बाह्य सत्य हे परमेश्वराचेच रूप आहे। पूतनेने जसे शरीर प्रसाधनांनी माखले, तसेच आपले स्तनही विषाने माखले होते। तिने कृष्णाला मांडीवर घेतले, कृष्णाने डोळे मिटले। पूतनेने कृष्णाच्या मुखात स्तन घातले, मात्र कृष्णाने ते जोरजोरात ओढायला सुरुवात केली। त्याच्या ओढण्याच्या वेदना होऊ लागल्या, ती सोड सोड म्हणू लागली। कृष्ण म्हणाला, मला माझ्या आईने धरायलाच शिकविले आहे। मी एकदा कुणाला धरले तर कधीच सोडत नाही। शरणागताला अर्ध्यात सोडणे माझा धर्म नाही। मी ज्याला आपला म्हणतो त्याची नय्या पारच करीत असतो। पूतनेला प्राणांत वेदना होऊ लागल्या आणि शेवटी तिचे प्राणोत्क्रमण झाले। मरता मरता ती पडली तर व्रजाचा एक मोठा भूभाग व्यापला गेला। मायावी राक्षसी मरताना स्वतःच्या मूळ रूपात आली। तिचा प्रचंड देह पाहून सर्वच व्रजवासी घाबरले। तिच्या त्या देहाखाली अनेक वृक्ष दबून गेले, कित्येक पक्षी प्राणी चिरडून मेले, धरणी कंपायमान झाली। पण श्रीकृष्णाच्या स्पर्शाने ती मुक्त झाली, तिचा उद्धार झाला। परमेश्वराजवळ तुम्ही गेल्यावर तुमचा उद्धारच होणार। एका टोकाचा द्वेष किंवा एका टोकाची भक्ती करा, परमेश्वर तुम्हाला मुक्त करतोच करतो। दुष्टाव्याने का होईना पण पूतनेने कृष्णाला पदराखाली घेऊन मातृत्व साकारले होते। भगवंत त्याचेच तर भुकेले आहेत। पूतनेने आपले दूधच काय, रक्त आणि प्राणही दिले, म्हणूनच ती मुक्त झाली। पूतना अज्ञान आहे, भगवान प्रत्यक्ष ज्ञान आहेत। प्रकाशाजवळ अंधार राहू शकत नाही, तो प्रकाशमयच होतो। तद्वतच अज्ञान ज्ञानाकडे गेल्यावर ज्ञानमयच होते, म्हणून पूतनाही परमधामाला पावली। बालकृष्णाला सर्व गोपींनी घरी आणले, यशोदेला बरेच ऐकवले। अनोळखी स्त्रीला देताना तुला बाळाची काळजी कशी ग वाटली नाही, देवाची कृपा म्हणून बाळ हाती लागले। राक्षसी स्त्री तिच्या हातून सुटून आल्यामुळे गोपी कृष्णाला बाधा होऊ नये म्हणून बाळाच्या प्रत्येक अंगप्रत्यंगाचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांना प्रार्थना करू लागल्या। हे केशवा तू बाळाच्या हृदयाचे, हे ईश्वरा तू वक्षस्थळाचे, सूर्यनारायणा कंठाचे, विष्णू तुझ्या भुजांचे, वामन तुझ्या मुखाचे रक्षण करो असे म्हणू लागल्या। अत्यंत अर्थभावाने, उत्कट प्रेमाने, अतीव श्रद्धेने भगवंताला दिलेली साथ तिथे पोचतेच, आणि त्याचे परिणाम म्हणून अर्थार्थीला आर्ताला फलस्वरूप इष्टाची प्राप्ती होतच असते। त्यालाच मंत्र म्हणतात। गजेंद्राने आर्त हाक दिली, त्याला कुठले मंत्र ठाऊक होते। त्याने त्याच्याच बोलीत ची असा चित्कार काढला, तो ची मंत्र झाला। आजही आपण ची असा आर्तनाद केला तर तो मंत्र होऊन आपले गळ्याचे आजार थायरॉइड बरे होतात। तसेच गोपींनी आर्त साथ घातली, ते शब्द बालरक्षा स्तोत्र झाले। हे बालरक्षा स्तोत्र आपल्या लहान बाळासाठी रोज म्हणा। दृष्ट लागणे, बाधा होणे अशा अदृष्ट शक्तींपासून त्याचे निश्चित रक्षण होते। हे स्तोत्र भागवतात दशम स्कंधाच्या 6व्या अध्यायात आले आहे, श्लोक 22 ते 29। पूतना मोक्षाची ही लीला अद्भुतच आहे।
पण श्रीमद भागवतात इतर कोणत्याही लीलेच्या श्रवणाची फलश्रुती सांगितलेली नाही. केवळ पूतना मोक्षाचाच अपवाद आहे. पूतना अज्ञान आहे, अपवित्र आहे म्हणून असेल. पूतनेने कुटिलतेने मातृवात्सल्याची थट्टा केली तरी माता पुत्राशी कशीही वागली तरी पुत्राने मातेचे हितच केले पाहिजे हे स्पष्ट करण्यासाठी असेल. अज्ञान, अमंगल, कौटिल्य, विखार हे काहीही सत्यापाशी टिकत नाही याचे प्रत्यंतर देण्यासाठी असेल. काहीही असले तरी ते अद्भुतच आहे, वंदनीय आहे. श्रीकृष्णचरितात ह्या लीलेत बालभाव ते कल्याणचिंतक उदार भाव याचे प्रगटीकरण आहे व त्यामुळे सामान्य जणांना प्रभुप्रेमाची महती आणि आवश्यकता लक्षात येते. यशोदेला आणि नंदबाबाला कृष्ण म्हणजे आता प्राणापेक्षाही प्रिय होता. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने ते लालाच्यासाठी आनंदोत्सव करण्यास सिद्ध असत, नवे उत्सवाचे कारण शोधत असत. एकदा रोहिणी नक्षत्रावर एक समारंभ करण्याचे ठरविले. कृष्णाने पाळण्यातल्या पाळण्यात कूस बदलली. त्याचा हा समारंभ. उत्सव प्रियांना उत्साह असतोच, तो कशाचाही उत्सव करू शकतात. अंतःकरण उदार असले, दातृत्व उत्तम असले तर कारणांची वनवा नसतेच. समारंभ सुरू झाला. वाद्य वाजू लागली, गोपी गाणे म्हणू लागल्या, ब्राह्मण मंत्रघोष करू लागले. श्रीकृष्णाला अभिषेक करण्यात आला. सर्व गोपींनी गर्दी केली. त्यावेळी नंद व नंदराण्यांनी ब्राह्मणांचा मोठा सत्कार केला. गायी, धन, वस्त्र देऊन ब्राह्मणांना तृप्त केले गेले. ब्राह्मणांनी वेदमंत्रातून आशीर्वाद दिले. बालकृष्णाला आता झोप येऊ लागली. मातेने तिथे छकड्याखाली सावली पाहून बाळाला झोपवले. प्रत्येकजण आपल्या परीने उत्सवाचा आनंद घेत होता. काळ पुढे सरकत होता. बाळाला जाग आली. त्याला भूक लागली होती. बाळ रडू लागले. पण उत्सवाचा गर्द होता, कुणाला काहीही ऐकू आले नाही. कृष्णाने शेवटी हातपाय झाडण्यास सुरुवात केली. त्या सपाट्यात त्या छकड्याला धक्के बसू लागले व छकड्यात ठेवलेली भांडी खडखडाट करू लागली. तो बाळ हातपाय जोरात झाडू लागला आणि काय आश्चर्य, छकड्याची एक एक फळी पडू लागली. सगळा छकडाच उलटा झाला. तो शकटा सुरू होता. कंसाने पाठवलेला कृष्णाचा मारेकडी, पूतनेचा भाऊ. देवकीने भलेही कृष्णाला सुरक्षिततेसाठी गाडी खाली ठेवले, पण ती त्या उत्सवात त्याला विसरली. त्याचे रडणे तिला ऐकू आले नाही. हा संसार गाडा देवाला विसरून चालवला तर असेच होते. आपले सर्व गाड्यावर व देव मात्र गाड्याखाली. देवाच्या लाथेने गाडा उलटणारच. तेव्हा प्रसंग कोणताही असो, देवाला विसरू नका आणि तो झोपला आहे असेही समजू नका. तात्विक दृष्टीनेही देव निष्क्रिय आहे. तो काही कर्म करीत नाही, तर मायेच्या प्रभावामुळे आपण देव कर्म करतो असे म्हणतो. देवाने अर्जुनाचा रथ चालवून हेच दाखवले आहे की कसल्याही संग्रामात तुमच्या रथाला योग्य दिशेने मीच नेईन, फक्त मला शरण ये. संसाराचा गाडा, गृहस्थाश्रमाचा गाडा हा जणू असुरच आहे. शकट म्हणजे गाडा, शकट असुर. मामा म्हणजे नाही 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 म्हणणारा मामा. त्याची माया अनेक प्रकारे संघर्ष करावयास लावते. तेव्हा भगवंताचे स्मरण ठेवा. भगवंताला नामरूपाने संसार गाड्यासोबत ठेवा, म्हणजे शकट संकटाचा नाश होईल. तृणावर्तही असाच वावटळीच्या रूपाने आला. कृष्णाने आपले वजन वाढवून त्याचा निष्पात केला. मोठ्या संकटातून आपल्या बाराचे प्राण रक्षण झाले म्हणून यशोदेने ब्राह्मण वगैरे सर्वांनाच दान द्यावे वाटले. तिने नंदबाबांना तसे सांगितले. नंदांनी आनंदाने म्हटले, ज्याला जे पाहिजे ते दे. तुला जे दान करावयाचे आहे ते कर. दान दे म्हणताना आनंद होणे हा दैवी गुण आहे. दान देताना पात्राचा विचार दान संकल्पनेत आला असला तरी लक्ष्यविहाय दातव्यम या वचनात लाखो कामे बाजूला टाकून दान द्यावे म्हटले आहे. लाख कामे सुद्धा विचारात घ्यायचे नाहीत. तिथे पात्राचा विचार ही गौणच ठरतो. शिवाय दान करण्यास परिस्थिती जर अनुकूल आहे तर विचार करून काळ काढू नका. परिस्थितीची प्रतिकूलता कशी येईल सांगता येत नाही. दान आणि धर्म दोन्हींवर प्रभुत्व असणाऱ्या धर्मराजालाही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. तेव्हा यशोदेने धन, धान्य, गायी, वस्त्र इत्यादी मुक्तपणे दान केली.